आरटीओ भ्रष्टाचार मुक्त करण्याचा निर्धार केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय। त्यासाठी देशातल्या चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवणार असल्याची माहिती गडकरींनी पुण्यात दिली आहे। त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांची गरज भासणार नाही असंही गडकरींनी म्हटलंय। तसंच एजंट्सना हद्दपार करण्याचा फरमान सोडणाऱ्या परिवहन आयुक्त महेश झगडे यांचं गडकरींनी कौतुक केलंय। झगडे चांगलं काम करत असल्याचं सर्टिफिकेट गडकरींनी दिलंय। आरटीओ कारभार ऑनलाईन होणार असल्यानं आता एजंट्सनी इतर व्यवसाय पाहावा असा सल्लाही गडकरी द्यायला विसरले नाहीत। आता लवकरच चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत। त्यामुळे ट्रॅफिक पोलिसांची गरज भासणार नाही। एजंट्सने दुसरं काम शोधावं असंही गडकरी म्हणालेत आणि महेश झगडे यांनी घेतलेलं जे काम आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्यांचं त्यांनी कौतुकही केलंय। चौकात आम्ही कॅमेरे लावणार, त्यामुळे ट्रॅफिक पोलीस याची गरज पडणार नाही। आरटीओ कडनं तुम्हाला जेवढे सेट ते घरी बसल्या तुम्ही इंटरनेटवर मागून तुम्हाला घरी मिळणार आहे। त्यामुळे या खात्यातला भ्रष्टाचार मुक्त बंद झाला पाहिजे, ट्रान्सपरन्सी वाढली पाहिजे आणि लोकांना यातून एक कामं त्यांचे सहज झाले पाहिजे म्हणून हे आहे। ज्यांनी हे दलालींची महाराष्ट्र सरकारमध्ये झगडे चांगलं काम करतात आहेत, केंद्राचं जे धोरण आहे त्याप्रमाणे करतात आहे। या लोकांकरता एक नवीन रोजगार आहे। त्यांनी आता फिटनेस आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या स्कूल काढाव्या आणि त्या हमेशा 10,000 देशात काढणार आहे आणि आरटीओच्या ऐवजी हे काम आउटसोर्स करणार आहे आणि या स्कूलमध्ये त्यांनी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आणि रिलेटेड स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस चालू करावे आणि रोजगार शोधावा। त्यांना रोजगार मिळाला पाहिजे यात बिलकुल दुमत नाही, पण भ्रष्टाचार आणि दलाली हा काही रोजगाराचा मार्ग होऊ शकत नाही। तेव्हा त्यांनी आम्ही येणाऱ्या काळात हे 10,000 सेंटर्स उघडणार आहेत तसे उघडावे आणि त्यांनी यात काम करावं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।